नमस्कार मंडळी, मी आज तुरीच्या घुगऱ्या करणार आहे. घुगऱ्या करायसाठी मी हे तूर भिजू घातलेली आहे. मी रात्रीच भिजू घातलेली आहे तूर. बघा अशा प्रकारे भिजलेली आहे. थोडी फुगली पण बघू शकता. अशा प्रकारे भिजू घातली आणि पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे मी. आणि त्याला लागणारे साहित्य: टमाटर, कांदा, लिंबू, आलं लसूण, खोबरं, विलायची, लवंग, कलमी, लाल तिखट, धनिया पावडर, मीठ आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची. बघू शकता. आणि गॅसवर ठेवत आहे मी, कारण की गंजामध्ये शिजत नाही, म्हणून गॅसवर ठेवून कुकरमध्ये लावलेला आहे मी. कुकर लावलेला आहे आणि हे खोबरं आहे ना बघा, छान भाजून घ्यायचं. तीळ पण टाकलेलं आहे मी. छान भाजलं मी तेलामध्ये आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आपण. आणि त्याच्यानंतर मी लसूण आणि अद्रक, धने, जिरं. बघा कुकरची शिट्टी झालेली आहे. 3 शिट्ट्या काढलेल्या आहे मी आणि वाटण पण तयार झालेलं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. सर्व काही मी करून ठेवलेलं आहे, रेडी आहे. आता फोडणी द्यायचं आहे. तेल टाकत आहे मी. कढई तापली आणि याला तेल थोडं 2 चम्मच जास्तच लागते. बघू शकता. राईची फोडणी देत आहे मी, राई जिऱ्याची. छान जिरं राई तडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. अशा प्रकारे लाल मिरची पण टाकलेली आहे आणि हिरवी मिरची पण. छान असं भाजून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि टमाटर, छान परतून घ्यायचं टमाटर पण. अशा प्रकारे हळदी पावडर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि आपण ही बनवलेलं आहे बघा वाटण, ते पण त्याच्यात तेलामध्ये घालायचं. तेलामध्ये छान भाजून घ्यायचं. अशा प्रकारे धनिया पावडर, आणखीन एकदा परतून घ्यायचं. छान तरंग आला पाहिजे ना. अप्रतिम असते तुरीच्या घुगऱ्या. करून बघा एकदा. बघा तुरी शिजलेली आहे, एकदम नरम झालेली आहे. वाटण छान आता शिजलेलं आहे आपलं. तुम्ही कमी जास्त पण करू शकता. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार असते. बघा तूर घातलेली आहे मी. याला आमच्याकडे तुरीच्या घुगऱ्या असं बोलतात.
शेतामध्ये तुरी पिकल्यानंतर आम्ही असे घुगऱ्या करून खायचो आमच्या आईकडे. पाणी घालायले मी. आणखीन थोडं पाणी घातलं. सुक्या पण करू शकता आणि असं रस्स्यावाली पण करू शकता तुम्ही. किती छान कलर आलेला आहे. छान तरी आलेली आहे. वरून कोथिंबीर घातला मी. बघा, एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही, साधारण आहे. आणि 2 ते 3 मिनिटपर्यंत आपण झाकण ठेवायचं. अशा प्रकारे छान कालवून घ्यायचं. बघू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि लिंबू पिळत आहे. आपली झालेली आहे घुगरी, तुरीच्या घुगऱ्या. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.